नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. आज मी आपल्यासमोर एक काल्पनिक कविता सादर करणार आहे. होय, काल्पनिकच कविता आहे ती. एके दिवशी बसल्या बसल्या माझ्या मनात उगीचच विचार यायला सुरू झाले की हे स्वर्ग जे म्हणतात, वैकुंठाला गेलं म्हणतात, कैलासाला गेलं म्हणतात, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते म्हणतात, कुणी यमपुरीमध्ये जातं. काय असेल भानगड नेमकी? विनाकारण एकदा माणसाचं मन विचार करायला लागलं की उगीचच्या उगीच काहीही विचार मनामध्ये येतात. आणि खरंच वर गेल्यानंतर काय असेल? आणि हे विचार कधी येतात? रिटायर झाल्यानंतर. त्याच्या आधी कामच इतकं एवढं असतं की दुसरा विचार करायला वेळच नसतो नोकरीमध्ये. आणि म्हणून असंच बसल्या बसल्या विचार आला आणि तो विचार दिवसभर मनामध्ये घोळत राहिला. आणि संध्याकाळी मी निद्रस्त झालो. संध्याकाळी मी झोपलो आणि स्वप्नामध्ये मला हा उलगाडा झाला सगळा. काय झाला नेमका याच्याबद्दलच मी कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे. ऐकूया माझी कविता. ही काल्पनिक कविता. हे असं असेलच असं मुळीच नाही, परंतु ही काल्पनिक कविता मनोरंजन म्हणून ऐकूया. कवितेचं नाव आहे ऑनलाईन स्वर्ग. कवितेचं नाव ऑनलाईन स्वर्ग. ऐकूया. काल रात्री झोपेत मला एक आवाज ऐकू येत होता. काल रात्री झोपेत मला एक आवाज ऐकू येत होता आणि एक मृतात्मा स्वप्नात येऊन वरची माहिती देत होता. एक मृतात्मा स्वप्नात येऊन स्वर्गातली माहिती देत होता. तो बोलू लागला माझ्याशी. विज्ञानाच्या प्रगतीचं वारं स्वर्गापर्यंत गेलं आहे. विज्ञानाच्या प्रगतीचं वारं स्वर्गापर्यंत गेलं आहे आणि चित्रगुप्तालाही कॉम्प्युटर ट्रेनिंग कंपल्सरी केलं आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीला सगळं कंत्राट दिलं आहे. तो सांगू लागला मला, एका सॉफ्टवेअर कंपनीला सगळं कंत्राट दिलं आहे आणि यमपुरीतलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटराईज झालं आहे. यमपुरीतलं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटराईज झालं आहे. मृत्यूनंतर जेव्हा म्हणे प्रत्येकजण वर जातो, मृत्यूनंतर जेव्हा म्हणे प्रत्येकजण वर जातो आणि त्याचा थंब लावल्याबरोबर सगळा डाटा समोर येतो. एवढा अप टू डेट झालंय वरी. त्याचा थंब लावल्याबरोबर त्याचा सगळा डाटा समोर येतो. प्रत्येकाला म्हणे तिथे रांगेतूनच जावे लागते. प्रत्येकाला म्हणे तिथे रांगेतूनच जावे लागते आणि चुकून डाटा मिस झाला तर आधार कार्ड द्यावे लागते. बघा, चुकून डाटा जर मिस झाला तर आधार कार्ड सुद्धा द्यावे लागते. इथून पुढे त्याच्यासोबत आधार कार्ड द्यावे लागेल. इथून पुढे मरणारा सोबत आधार कार्ड द्यावे लागेल आणि सोबत न्यायचा विसरला तर पुन्हा खाली यावे लागेल, असं मला सांगू लागला तो. चांगल्या कामाच्या शिदोरीवर वैकुंठात राहता येते. तुम्ही जर चांगलं काम केलं तर नक्कीच वैकुंठात तुम्हाला राहता येतं. चांगल्या कामाच्या शिदोरीवर वैकुंठात राहता येते आणि पाप पुण्याचे बॅलेन्स सुद्धा ऑनलाईन पाहता येते. तिथे आमचा ईमेल आय डी रजिस्टर्ड केला आहे. तिथे आमचा ईमेल आय डी रजिस्टर्ड केला आहे आणि प्रत्येकाला वेगळा वेगळा पासवर्ड दिला आहे. प्रत्येकाला वेगवेगळा पासवर्ड दिला आहे. मी म्हणालो मृतात्म्याला एक माहिती मिळेल काय? मी म्हणालो स्वप्नातच, मी म्हणालो मृतात्म्याला एक माहिती मिळेल काय? आणि माझे पूर्वज सध्या कुठं राहतात हे मला कळेल काय? माझे पूर्वज कुठे राहतात हे मला कळेल काय? तेव्हा त्यानं मला सांगितलं याचा शोध घ्यावा लागेल. तेव्हा त्यानं मला सांगितलं याचा शोध घ्यावा लागेल आणि माहिती अधिकाराचा एक अर्ज तुम्हाला यमपुरीत द्यावा लागेल. माहिती अधिकाराचा एक अर्ज तुम्हाला यमपुरीत द्यावा लागेल. 30 दिवसात माहिती मिळते, ठराविक शुल्क द्यावे लागते. सांगितलं त्यानं वरचा नियम स्वर्गातला. तुम्ही जर असा अर्ज दिला तर 30 दिवसात माहिती मिळते, ठराविक शुल्क द्यावे लागते, परंतु अर्ज द्यायला मात्र तुम्हाला स्वतःलाच यावे लागते. अर्ज द्यायला मात्र तुम्हाला स्वतःलाच यावे लागते. मी म्हणालो सध्या इथूनच पूर्वजांना आठवतो. नको रे बाबा, मी स्वप्नात म्हणालो की मला जर वरी अर्ज द्यायला यावं लागत असेल तर मग नको. मी म्हणालो मृतात्म्याला पूर्वजांना इथूनच आठवतो. मी म्हणालो सध्या इथूनच
माझ्या पूर्वजांना आठवतो आणि माहिती अधिकाराचा अर्जसुद्धा सध्या ऑनलाईनच पाठवतो. माहिती अधिकाराचा अर्जसुद्धा ऑनलाईनच पाठवतो. धन्यवाद. ही माझी काल्पनिक कविता आपणास कशी वाटली हे नक्कीच मला कळवा. आवडली असेल कमेंट करा. तशी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.